तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, भरपूर नागरिकांनी जे आहे ते आयपीबीपी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलेलं आहे. काही महिलांनी जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यासाठी अकाउंट काढलेलं आहे. काही नागरिकांनी, काही वृद्ध व्यक्तींनी वेगवेगळ्या योजनेचे आणि आपले व्यवहार करण्यासाठी सुद्धा पोस्ट बँकेचं अकाउंट उघडलेलं आहे. पण बघा, भरपूर नागरिकांना पोस्ट बँकचं जे काही बँक बॅलन्स आहे ते बँक बॅलन्स त्यांना घरी बसून ऑनलाईन किंवा ऑफलाईन चेक करता येत नाही. त्यामुळे त्यांना भरपूर प्रॉब्लेम होत आहे. कारण जे काही ग्रामीण भागातील अकाउंट आहे त्यांना परत परत पोस्टामध्ये जावं लागते. त्या ठिकाणी पोस्ट बँकमध्ये भरपूर गर्दी सुद्धा असते आणि त्यांचा वेळ सुद्धा त्या ठिकाणी वेस्ट होतो. वेळ सुद्धा त्यांना लागतो, लाईन मध्ये सुद्धा उभं राहावं लागते. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच घरी फक्त तीन सोप्या पद्धतीने तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट बॅलन्स चेक करू शकता आणि स्टेटमेंट सुद्धा पाहू शकता. त्यासाठी बघा, तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो पोस्ट बँकेसोबत लिंक असला पाहिजे आणि तो त्यामध्ये रिचार्ज असला पाहिजे आणि तो ऍक्टिव्हेट असला पाहिजे. पोस्ट बँक मध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. यासाठी बघा, 3 सोपे मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही लगेचच तुमच्या पोस्ट बँक मधलं जे काही बँक बॅलन्स आहे, तुम्हाला किती पैसे आले, किती पैसे तुम्ही विड्रॉल केले, किती पैसे जमा केले, हे सर्व तुम्ही लगेचच चेक करू शकणार आहे. त्यासाठी 3 सोपे मार्ग मी तुम्हाला सांगत आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, आयपीबीपी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे काही अकाउंट आहे त्यामध्ये मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहे. मोबाईल नंबर कशासाठी दिलेले आहे बँकेकडून, की मिस कॉल देऊन तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. मिस कॉल देऊन त्या नंबरवर बॅलन्स चेक करू शकता. म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे जो पोस्ट बँक मध्ये तुम्ही दिलेला आहे, जो तुम्ही त्या ठिकाणी लिंक केलेला आहे, त्या नंबरवरून जर तुम्ही या नंबरवर मिस कॉल दिले तर तुम्हाला रिप्लाय मध्ये मेसेज येईल आणि तुम्हाला तुमचं बँक बॅलन्स किती आहे, स्टेटमेंट किती आहे ते तुम्हाला माहित होईल. पण बघा, या ठिकाणी जे काही तुम्ही मिस कॉल देत आहे किंवा SMS पाठवताय, दुसरी सेवा आहे SMS पाठवण्याची. SMS मेसेज पाठवून सुद्धा तुम्ही तुमचं बँक बॅलन्स चेक करू शकता. तुम्हाला या नंबरवर जे आहे ते BAL असा मेसेज लिहायचा आहे आणि या नंबरवर तुम्हाला तुमच्या नंबरवरून पाठवायचा आहे. अशा पद्धतीने सुद्धा बॅलन्स चेक करायचा आहे. ते रिप्लाय मध्ये तुम्हाला तुमचं बँक बॅलन्स किती आहे असा तुम्हाला मेसेज येतो. पण बघा, या दोन जे काही टेक्निक आहे, दोन जे काही पद्धत आहे, यामध्ये सध्या प्रॉब्लेम सुरू आहे. भरपूर लाडक्या बहिणींची तक्रार येत आहे, मला मेसेज सुद्धा येत आहे आणि कमेंट आणि आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा भरपूर कमेंट येत आहे की मेसेज येत नाही, रिप्लाय येत नाही, नंबर काम करत नाही. पण बघा, सध्या जे काही पोस्ट बँकेचं अकाउंट आहे, जे काही नंबर त्यांनी दिलेले आहे ते सध्या प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा टेक्निकल इश्यू आहे काहीतरी. जे काही SMS येतात त्या SMS तर येतात, आपण जेव्हा BAL असं लिहून पाठवतो SMS येतात, पण त्या ठिकाणी वेगळीच काहीतरी माहिती दिसून येते. मिस कॉल दिल्यानंतर सुद्धा मिस कॉल जात नाही आणि रिप्लाय येत नाही, नंबर लागत नाही, अशी भरपूर लाडक्या बहिणींची किंवा नागरिकांची तक्रार सुद्धा आहे. तर सध्या पोस्ट बँक मध्ये प्रॉब्लेम चालू आहे, टेक्निकल इश्यू चालू आहे, त्यामुळे हे नंबर काम करत नाही. पण हेच नंबर पोस्ट बँकेसाठी आहे, ऍक्टिव्हेट आहे. काही दिवसानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. परत परत प्रयत्न करून पहा, कारण माझ्याकडे सुद्धा आयपीबीपी इंडिया पोस्ट बँकेचं अकाउंट आहे. मी सुद्धा ट्राय केलं, पण सध्या प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला SMS चा रिप्लाय येत नसेल, मिस कॉल तुमचा लागत नसेल किंवा कॉल लागत नसेल, त्यामुळे तुम्हाला वाट पाहिजे आहे. आणि बघा, हे काम जर तुमचं होत नसेल आणि SMS पाठवून कॉल करून जर तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला माहित होत नसेल, तर तुम्हाला सर्वात बेस्ट आणि दुसरा उपाय मी या ठिकाणी सांगत आहे. आयपीपीबी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे जे काही अप्लिकेशन आहे, मोबाईल अप्लिकेशन आहे, ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. तुम्हाला बघा, आयपीबीपी पोस्ट बँकेचं अकाउंट काढताना तुम्हाला अशा प्रकारचं प्लास्टिकचं कार्ड मिळालं असेल. त्या प्लास्टिकच्या कार्डवर तुमचा CIF नंबर मागच्या बाजूला आणि अकाउंट नंबर दिलेला असेल. तो अकाउंट नंबर आणि CIF नंबर वापरून तुम्ही आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही आयपीबीपी इंडिया पोस्ट पेमेंट बँकची प्ले स्टोअरवर अप्लिकेशन आहे, ती अप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये जे काही तुमचं अकाउंट डिटेल मागितले जाईल, तुमचा मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ आणि CIF नंबर, हे सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहे. आणि लगेचच तुमचं जे काही मोबाईल आहे तुमच्या स्मार्टफोन मध्ये ती अप्लिकेशन सुरू होईल आणि तुमचं बँक बॅलन्स आणि तुमचं स्टेटमेंट तुम्ही सोप्या पद्धतीने पाहू शकणार आहे. हे सुद्धा एक सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक वेळा तुमच्या स्मार्टफोन मध्ये ही आयपीबीपी मोबाईल बँकिंगची अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आणि प्रोसेस करून घ्यायची. तर बघा, या सर्व्हिसची प्रोसेस सुद्धा सोपीच आहे, जास्त काही कठीण नाही. त्या टॉपिकवर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की ही सर्व प्रोसेस कशी करायची, काय काय सबमिट करायचं आणि कशा प्रकारे हे सर्व चेक करायचं. यामध्ये तुम्हाला ATM कार्ड सुद्धा मिळते. या अप्लिकेशन मध्येच तुम्हाला ATM कार्डचा नंबर सुद्धा मिळतो. तो सुद्धा तुम्हाला समोर कामी पडणार आहे. समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते ATM कार्डची गरज त्या ठिकाणी काय आहे आणि ते तुम्हाला कशा प्रकारे उपयोगी पडू शकते. तर बघा, आयपीबीपी मोबाईल बँकिंगची प्रोसेस कशी करायची, कसं ऍक्टिव्हेट करायचं, त्यासाठी मी या ठिकाणी बघा तुम्हाला या कॉर्नरला आपल्या या व्हिडिओच्या शेवट मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओची लिंक देणार आहे.
त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता, किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक सुद्धा देणार आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि IPBP मोबाईल बँकिंगची प्रोसेस समजून घेऊ शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये सुरू करू शकता. त्यानंतर बघा तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे. तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे, जर तुमच्याजवळ पोस्ट बँकेच्या अकाउंटवर, तुमच्या पोस्ट बँकेच्या अकाउंटवर फोन पे, गुगल पे, पेटीएम सुरू करणे. फोन पे, गुगल पे, पेटीएम तुम्हाला सुरू करायचं आहे आणि तुम्ही सुरू करू शकता. तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल आणि तो मोबाईल नंबर त्यामध्ये रिचार्ज असेल आणि तो ऍक्टिव्हेट असेल, तर तुम्ही तुमचं पोस्ट बँकेचं खातं जे आहे ते फोन पे, गुगल पे, पेटीएम सोबत सुद्धा लिंक करू शकता. आणि तुम्हाला माहित आहे, फोन पे, गुगल पे, पेटीएम वर लिंक केलं की तुम्ही पैसे सुद्धा पाठवू शकता, बॅलन्स सुद्धा चेक करू शकता आणि तुम्हाला त्यासाठी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर बघा त्यासाठी काय असते, त्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएम सुरू करण्यासाठी तुम्हाला ATM कार्डची गरज असते. पोस्ट बँकेकडून जे आहे ते व्हर्च्युअल ATM कार्ड दिले जाते, फिजिकल ATM कार्ड दिलं जात नाही. जसं आपल्याला बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक कडून जे आहे ते प्लास्टिकचं असं आपल्याला पार्सल मध्ये जसं आपल्या घरी ATM कार्ड येते, तशा प्रकारे पोस्ट बँकेचं ATM कार्ड दिलं जात नाही. त्यामुळे फोन पे, गुगल पे कसं सुरू करायचं त्याबद्दल सुद्धा एक प्रॉब्लेम तुमच्यासाठी होऊ शकतो, पण ती प्रॉब्लेम तुमची सॉल्व्ह होणार आहे. IPBP पोस्ट बँकचे जे काही मोबाईल अप्लिकेशन आहे, याआधी जे काही मी तुम्हाला माहिती सांगितली, त्या अप्लिकेशन मध्येच तुम्हाला जे प्लास्टिकचं व्हर्च्युअल कार्ड आहे ते तुम्हाला ऍक्टिव्हेट करता येते. त्या ठिकाणीच तुम्हाला ते कार्ड मिळते. त्या कार्डवर जे काही नंबर दिलेले आहे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते, अशा प्रकारचं कार्ड असते आणि त्या कार्डवर जे काही नंबर दिलेले असतात ते नंबर वापरून तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय करावं लागेल, सर्वात आधी तुम्हाला पोस्ट बँकेची जे काही मोबाईल बँकिंगची अप्लिकेशन आहे ते डाउनलोड करावी लागेल, ती रजिस्टर करावी लागेल. त्यामध्ये तुम्ही तुमचं बँक बॅलन्स, तुमचं स्टेटमेंट तुम्ही पाहू शकणारच आहे. आणि त्यामध्येच एक ऑप्शन असते डेबिट कार्डचं. डेबिट कार्डच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं डेबिट कार्ड जे आहे ते ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे. तुमचं डेबिट कार्ड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तुमचं नाव, तुमचा नंबर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आणि ते नंबर तुम्हाला एका पेजवर किंवा कॉपीवर लिहून घ्यायचे आहे किंवा कॉपी करून घ्यायची आहे. ते कॉपी केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला फोन पे, गुगल पे, पेटीएम जे काही तुम्हाला वापरासाठी सोपं पडते ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते डाउनलोड करून घेतल्यावर फोन पे, गुगल पे, पेटीएम मध्ये तुमचा जो काही पोस्ट बँक मध्ये लिंक असलेला मोबाईल नंबर आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला त्या डेबिट कार्डचे जे काही नंबर, 6 अंकी नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावे लागतील आणि जे काही एक्सपायरी डेट आहे त्या कार्डची एक्सपायरी डेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकावी लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला बँकेकडून मेसेज येईल आणि तुमचा पिन सेट केल्यानंतर तुमचा फोन पे, गुगल पे, पेटीएम जे आहे ते पोस्ट बँकेसाठी सुरू होईल. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे पद्धत आहे. या टॉपिकवर सुद्धा मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. या टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या शेवटच तुम्हाला या ठिकाणी बॅनरवर खालच्या बाजूला त्या व्हिडिओची लिंक येईल. त्या व्हिडिओवर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपला तो व्हिडिओ पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट मध्ये सुद्धा मी या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला देणार आहे. IPBP मोबाईल बँकिंग आणि फोन पे, गुगल पे कसं सुरू करायचं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लिंक येतील आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दोन्ही व्हिडिओचे लिंक मी देणार आहे. म्हणजे एक वेळा प्रोसेस आणि रजिस्ट्रेशन करून घ्या, म्हणजे परत परत तुम्हाला त्रास होणार नाही किंवा या मिस कॉल देण्यामागे किंवा SMS पाठवण्यामागे तुमची डोकेदुखी होणार नाही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.